मी आणखीन बी असे खास खास प्रयोग मी घरापर्यंत तुमच्या पोहोचवीन. मित्रांनो, मी आज तुम्हाला आणखीन ह्या काट्याविषयी तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती सांगतो की बघा कोणते किती खतरनाक प्रयोग असतात. काय हे एकदम डेंजर काम आहे. हे असे प्रयोग माणसाच्या घरोघरी माहिती असली पाहिजे. काटा जर म्हणलं तरी बी हे बघा किती काटा डेंजर काटा, ह्याला पाहिल्यानंतर बी माणसं भेटतात किती डेंजर काटा हा काटा ज्यावेळेस पायात मोडला तर कोणत्या वेदना होतात, ज्याला काटा मोडला त्यालाच कळतंय मित्रांनो. पण म्हणतात ना काट्यानेच काटा निघतो, अशी म्हणे जुनी. पण तसं नाही मित्रांनो. कधी कधी गोडीने बी काटा काढावा लागतो, नाही तर कधी कधी काट्याने बी काटा काढला असतो. पण मित्रांनो, आपण तसे माणसं नाहीत. आपला काट्याने काटा काढायचा नाही मित्रांनो, आपला गुळाने काटा काढायचा. लक्षात घ्यायचा. कशाने? गुळाने. जे काट्याने नाहीत, जे काट्याने काटा निघत नसला तर गुळाने काटा काढायचा. गुळ आणि कांदा. पण कसा काढायचा हे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हा बघा, हा घेतला आपण काटा समोर आहे तुमच्या. जर हा काटा ज्या वेळेस आपल्या पायामध्ये रुतल्या गेला, हा काटा आपल्या पायात जर मोडला, मोडून जर मधामध्ये राहिला, जर तो काटा जर नाहीच निघाला, काट्याने काटा अगर नाहीच निघाला मित्रांनो, तर याला काय करायचं लक्षात घ्या. हे कांदा आपल्याला फोडायचा आहे. हे कांदा फोडल्यानंतर हे कांदा आपण घेतलाय. बघा शेतीमध्ये समधी अवजार तयार होतो. अहो कष्ट केला तर सोनं 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 पिकू शकतो माझा बळीराजा. या शेतीमध्ये काय उगवणार नाही. अरे समधी औषध तुमच्या जवळच आहेत, पण अंमलात कोण आणतंय? तरी मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही माझ्या मित्रांनो तुम्ही बसलात, याचा फायदा उठला मित्रांनो. ह्या घेतलाय कांदा घेतल्यानंतर आपण घेतलाय गुळ. आता गुळ आणि कांदा ह्याला बारीक थोडं कुटायचंय. थोडं म्हणजे ह्याचा रेंदा करायचा आहे. थोडं रेंदा झाल्यानंतर हा गुळ आणि कांदा असा बारीक करायचा आहे. बघा, ह्याला बारीक गुळ आणि कांदा बारीक केल्यानंतर ज्या पायात आपल्या काटा मोडलाय पण ते निघतच नाही, अनेक प्रयत्न केलेत. डॉक्टरकडे जरी तुम्ही गेलात तर डॉक्टर कधी कधी लई दिवसाचा जर काटा मोडला असला, समजा 15 दिवस होऊन गेले समजा, तर आपला काटाच बाहेर निघा नाही. मग कधी कधी पायाला मोठी दुखापत होऊ शकते, पण काटा काय बाहेर निघत नाही. कधी कधी आपल्या देशामध्ये अशी बी माणसं खूपच बाबा, पर्सनली मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलीत. मग काय करायचंय आपल्याला, 8 दिवसाच्या पुढे जर काटा जर नाही निघाला, तर त्या पायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी काटा मोडलाय त्या पायामध्ये जर पू झाला असला तरी बी काटा निघत नाही. जर पायात काटा ज्या ठिकाणी मोडलाय निघत नसला, तर त्या ठिकाणी कांदा आणि गुळ ह्या ठिकाणी आपल्या ज्या मोडल्याच्या ठिकाणी असा लावायचा आहे, आणि त्या ठिकाणी एखाद्या कपड्याची पट्टी अशी या ठिकाणी आपल्याला बांधून दाखवायची. मित्रांनो, मी तुमच्या पुढे लाईव्ह प्रयोग दाखवत असतो, पण कधी कधी मला बी थोडी थोडी परेशानी होती तुम्हाला सांगवायला. पण हा बघा, आता मी तुम्हाला करून दाखवला आहे. अशी पट्टी ज्या ठिकाणी आपण करून दाखवली, मी तुमच्या पुढे सादर आहे, तुम्हाला समोरासमोर लाईव्ह आहे. जर तुम्हाला सांगतो कांदा आणि गुळ असा एकत्र करून जर बांधला तर तिसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक काटाच बाहेर निघाला पाहिजे, पडला पाहिजे असं निघून. इतका भारी प्रयोग आहे आयुर्वेदामध्ये. तर हा काट्याचा प्रयोग मी तुमच्या पुढे सादर केला आणि करून दाखवला. हा काटा म्हणजे कोणत्याही ठिकाणी पाहिला जातो, फार विषारी असतो मित्रांनो. हा प्रयोगाचा तुम्ही पुरेपूर फायदा उठला. जर माझ्याकडून जर कोणत्या जर गोष्टी
जर काही चुकत असल्या काही घडत असल्या तर मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि चांगल्या कमेंट मला तुम्ही पाठवा, म्हणून तुम्हाला नवीन नवीन असे सुंदर सुंदर प्रयोग मी तुमच्या पुढे नक्कीच पोहोचवेल अशी मी आशा व्यक्त करतो. जय जवान जय किसान मित्रांनो, भेटूया दुसऱ्या प्रयोगामध्ये.